महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्व पक्षीयांची श्रद्धांजली अर्पण। सारखणी येथील तुळजाभवानी मंदिर सभागृहात उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्व पक्षीय तर्फे भावपूर्ण पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे एक अभ्यासू व दूरदृष्टी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करत सर्व पक्षीय नेते मंडळीकडून व्यक्त करण्यात आली। या भागातील लोकप्रतिनिधींनी स्वर्गीय अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण केली आहे। दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तुळजाभवानी सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार, सर्व कार्यकर्ते तसेच स्वर्गीय अजितदादांवर प्रेम करणाऱ्या जनतेनं दादांना श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात सहभाग होताना शोकसभा संवेदना व्यक्त केली। या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी नेते सचिन नाईक यांनी केले होते। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, ज्योतिबा खराडे, संजय राठोड, राम रेड्डी आईटवार, सुरेश रंगणेनवार, मेघराज जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक, राहुल नाईक, उदय चव्हाण, रमेश बद्दीवार, प्राध्यापक घनश्याम राठोड, पिंटू पाटील, अमोल आडे, गिरेताई, भारती पवार, धनलाल पवार, प्राध्यापक दिलीप नाईक, त्रिशूल पाटील, पत्रकार त्र्यंबक पुनवटकर, दुर्गादास राठोड, पंकज जयस्वाल, डॉक्टर धोरणावर, प्राध्यापक मोहन जाधव, प्राध्यापक पुरुषोत्तम एरडलावार, वंचितचे दुधराम राठोड, सत्यनारायण। तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय राठोड यांनी केले। सूत्रसंचालन माणिकराव पाटील यांनी केले। आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन नाईक यांनी केले। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। कार्यकर्त्यांना मोठं करणार एका दुर्दैवी अपघातामध्ये ते आणि त्यांचे सहकारी मृत्युमुखी पावले। आज अजितदादा आपल्यामध्ये नाही, या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे। या शोक सभेसाठी आज आपण इथे उपस्थित राहिलो। ही वेळ लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ जो आज आमच्यामध्ये नाही आहे, याचं दुःख आम्हाला खूपच आहे। आणि ज्याला आपण भीतो तीच गोष्ट आपल्या सोबत होते हे असं दिसते। कारण एक युट्यूबवरचा व्हिडिओ जो देवा भाऊसोबतचा त्यांचा होता की हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना धड आल्यामुळे ते घाबरत होते आणि देवेंद्र भाऊंना म्हणत होते की काय मला याची खूप भीती वाटत आहे। तर तीच मंडळी आणि 28 तारखेची सकाळची घटना आहे, आपल्या सर्वांना माहित होतं। महाराष्ट्राला धक्का देणारी ही घटना होती। राजकीय जीवनामध्ये चालत असताना धावपळी या कराव्या लागतात। अशा परिस्थितीमध्ये निवडणुका असल्यामुळे दादा सकाळी उठले आणि बारामतीकडे निघाले आणि अपघात झाला, निधन झाले। खरं म्हणजे कुटुंबाचा प्रमुख गेल्यानंतर सर्वाधिक नुकसान जर कोणाचं होत असेल तर त्या कुटुंबाचं होते। परंतु दादासारखी माणसं गेल्यामुळे सर्वाधिक नुकसान जर कोणाचं या ठिकाणी झालं असेल तर आपल्या महाराष्ट्र राज्याचं झालं असं माझं या ठिकाणी। असे माणसं घडायला 20, 25, 25 वर्षे या ठिकाणी लागतात आणि आपलं दुर्दैव या ठिकाणी म्हणावं। त्यांचे घेण्यासारखे गुण अनेकांनी सांगितले। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।